वास्तुशास्त्र हे आजकालचं नाही, हे एक पुराणशास्त्र आहे. आपली जन्मतारीख आणि आपला हात ही आपली चालती बोलती पत्रिकाच आहे. मॅडम, मग एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दोष आहे तो आपल्याला कसा काय कळणार? काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये असतं, हे तुमचे नंबर्स सांगतात आणि तुमचं घर सांगतं. मॅडम, वास्तूनुसार आपल्या घराच्या एनर्जीचा फ्लो कसा काय ठरतो? मी इतकी मेहनत करते आणि तरी तुमचा त्या घरामध्ये ग्रोथ होत नाही. आपल्या घरात अशी नेगेटिव्हिटी असेल किंवा नेगेटिव्ह थॉट्स येत असतील, भांडण होत असेल, नुसतं देवघर बघितलं तरी आम्हाला कळतं की ह्या घरात काही आजारपण आहे. नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे? तुमची पैशाची तिजोरी आहे, बरोबर. जिथे आपण पैसा ठेवतो तो पैसा वाढला पाहिजे. आपल्या घरात अशी कुठली छोटासा बदल करू शकतो ज्यातनं आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतो? न्यूमरोलॉजी म्हणजे काय? त्यात ते नक्की काय शास्त्र आहे? जी कामं तुमची वास्तूमुळे अडलेली आहेत तीच होणार. म्हणजे आता बरेच लोक त्यांच्या नेम मध्ये पण करेक्शन करतात. करिअर, हेल्थ आणि रिलेशन पेक्षा सगळ्यांना फायनान्स जास्त पाहिजे. तुमच्याकडे जे लोक येतात ती मेजरली कुठल्या कारणासाठी? किंवा तुम्ही खूप लोकांशी डिटॅच राहणार, विरक्त राहणार, कारण केतू हा विरक्त आहे. आपल्या घराची वास्तू आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे बर्थ नंबर, कुठलंही घर पूर्ण पॉझिटिव्ह नाहीये, जशी कुठलीही जन्मतारीख पूर्ण नाही. म्हणजे फ्लॅट सिस्टम मध्ये पण वास्तू करणं ब्लेसिंग्स पुढे घेऊन जातात. तुम्ही जे नामस्मरण करतात ते पुढे घेऊन जातात. नमस्कार, बाप्पा गप्पा टप्पाच्या धमाकेदार पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा विषयावरती गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या घरचा आहे, म्हणजे घराचा आहे, जो प्रत्येकाशी निगडित आहे, म्हणजेच अंकशास्त्रावरती. ह्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आलेले आहेत वास्तुविशारद डॉक्टर राजश्री चौधरी. नमस्कार मॅडम. नमस्ते. डॉक्टर राजश्री चौधरी गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे 18 पेक्षा अधिक वर्षापासून वास्तुशास्त्रावरती काम करत आहेत. न्यूमरोलॉजी, पास्ट लाईफ थेरपी या सगळ्यांवरती त्यांनी बऱ्याच वर्षापासून कार्य केलेलं आहे. आणि हा विषय जो आहे तो प्रत्येकाच्या जवळचा आहे, कारण प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं. पण त्याच्या मागची नेमकं शास्त्र काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर राजश्री. डॉक्टर नमस्कार. मॅडम, मला सांगा की वास्तुशास्त्र किंवा अंकशास्त्र या ठिकाणी तुम्ही कशा काय वळलात? वास्तुशास्त्राकडे, वास्तुशास्त्र काय आहे किंवा वास्तू काय आहे हे मला काहीच माहित नव्हतं. ओके. कारण 18 ते 20 वर्षापूर्वी मी ज्या घरात राहत होते त्या घरात माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत, 30 ते 35 मध्ये 5 वर्षात म्हणजे 5 ऑपरेशन झाले. मी अत्यंत आजारी असायचे, मी बेडवरून उठायचे नाही. माझी महानगरपालिकेत खूप चांगल्या पोस्टवर नोकरी होती, पण ती पण मला करायला जमायची नाही. अत्यंत आजारपण, घरामध्ये स्ट्रेस असायचा, पैसा पाण्यासारखा खर्च व्हायचा. माझे एक गुरु आहेत मनोहर नाईक सर, जे माइंड प्रोग्रॅमिंग, त्यांच्याकडे मी शिकली. आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी माझ्या लाईफला एक मोठं वळण दिलं. आणि त्यांना किंवा त्यांचं नाव मी आयुष्यात कधी विसरणार नाही, कारण जे काय मी आहे, जे काय मी बोलते हे सगळं त्यांच्या माइंड प्रोग्रॅमिंगमुळे. त्याने मला खूप शिकवलं. छान. त्यावेळेला त्याने मला सजेस्ट केलं की तू एवढी आजारी असते, तू एवढी लो फील करते, तर आपला एक स्टुडंट आहे त्याला मी पाठवतो तुझं घर बघायला आणि त्याच्याकडून वास्तू करून घे, चेक करून घे. आणि त्या व्यक्तीने माझ्या घरी येऊन वास्तू केली, काही रेमेडियल पार्ट केला. आणि त्याच्यानंतर मी पिरियड पण सांगेन, आफ्टर 3 मंथ्स माझं लाईफ 360 डिग्री बदलायला सुरुवात झालं. छान. तीच मी, तीच नोकरी, तोच पैसा, पण जे काही होत होतं ते माझ्यासाठी एक मिरॅकलसारखं होतं. आणि त्यातून जसे जसे मी बाहेर पडले तसं तसं मी घरामध्ये चर्चा केली, काय केलं आपण तिथेच राहतोय आणि असे बदल कसे आले. ते बदल शिकण्यासाठी किंवा ज्ञानासाठी मी ते शिकले की काय आहे हे मॅजिक किंवा याच्या मागचं शास्त्र काय, याचा अभ्यास काय. त्याच्यासाठी मी त्या वास्तुशास्त्राच्या अभ्यासाकडे वळले आणि त्याचं कधी इतका मोठा व्यवसाय झाला देवाच्या कृपेने काही लागलं. वास्तुशास्त्र हे आजकालचं नाही, हे एक पुराणशास्त्र आहे. पण आजकाल यावरती खूप जास्त लोकांचा फोकस्ड आहे, कारण आजकालच्या जी धावपळीचं जीवन आहे
किंवा जी बदललेली जीवनशैली आहे त्याच्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. आणि मी याला जोड जी दिलेली आहे अंकशास्त्राची, कारण प्रत्येक घरात गेल्यानंतर वास्तू आपल्याशी बोलत असते. पण त्या घरातल्या लोकांच्या ज्या जन्मतारखा आहेत, कारण वास्तू ज्यावेळेला आपण चेक करतो त्यावेळेला लोकांच्या भरमसाठ अपेक्षा असतात की आता लाईफमध्ये मॅजिक होणार. म्हणजे ज्या 4 गोष्टींवर मी काम करते वास्तू करत असताना त्या आहेत म्हणजे हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन आणि रिलेशन. हे 4 कॉर्नर्स जर मजबूत झाले तर मला असं वाटतं ते घर खूप आनंदी राहते. पण लोकांचं असं असतं की माझा मुलगा अभ्यासात खूप पुढे गेला पाहिजे, मला खूप पैसा आला पाहिजे. मग त्याला अंकशास्त्राची जेव्हा आपण जोड देतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यांच्या डेस्टिनीमध्ये हे नाही आहे. मग त्या फॅमिलीमध्ये कोणाच्या डेस्टिनीमध्ये जास्त नंबर्स चांगले आहेत ते चेक करून त्यानुसार आपल्याला त्यांना खूप छान रिझल्ट देता येतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा मी मेळ घडवून आणते. खूप छान मॅडम. मॅडम मला सांगा की वास्तुशास्त्र किंवा अंकशास्त्र हे नक्की सायन्स आहे का आपला बिलीफ आहे? नाही, वास्तुशास्त्र हे टोटली सायन्स बेस आहे. न्यूमरोलॉजीच्या मागे पण सायन्स आहेत आणि ह्याचा एक खूप गाढा अभ्यास आहे. आणि हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. ओके. की तुमच्या जन्मतारखेनुसार तुमची डेस्टिनी जेव्हा लो होते आणि तुमची वास्तू लो असते तेव्हा तो प्रॉब्लेम्स तुम्हाला जास्त जाणवतो आणि मग लोक येतात. आता तर आम्हाला खूपच प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. दोघांचा जर मेळ घडवला आणि बॅलन्स केलं काही थेरपीने तर खूप छान सुंदर लाईफ आहे. आणि हे याची एक हिस्ट्री पण आहे. जर आपण मागील 10,000 वर्षांपूर्वीचा जर अभ्यास केला तर याच्यावरती बरेच सारे ग्रंथ आहेत जे पुराण ग्रंथ आहेत. गरुड पुराण आहे, विश्वकर्मा चालीसा आहे, मयमत्तम आहे. ज्या ग्रंथांच्या आधारे आपल्याला पुराण वास्तूंमधील काही संदर्भ मिळतात की त्या काळी लोकांनी किंवा जे काही वास्तू किंवा राजवाडे किंवा ज्या काही बांधल्या गेल्या होत्या वास्तू त्याला वास्तुशास्त्राचा आधार कसा होता. आणि आताच्या ज्या लाईफस्टाईल जी बदललेली लाईफस्टाईल आहे त्याला ते कसं मॅच होत नाही आहे. कारण वास्तुशास्त्र म्हणजे केवळ आपण ग्रंथ किंवा कुठल्याही जाती धर्म किंवा देवाचा हा विषय नाही आहे. हे टोटली सायन्स आहे. हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो की याचा पृथ्वीच्या सगळ्या नेचरशी पृथ्वीशी कशा प्रकारे संबंध आहे. कारण नेचरमध्ये जे पृथ्वी अग्नी जल वायू आकाश आहेत ही 5 तत्त्व जेव्हा नेचरमध्ये बिघडतात तेव्हा नेचरमध्ये खूप उलथापालथ होते. तसेच ही 5 तत्त्व आपल्या शरीरामध्ये जेव्हा बिघडतात तेव्हा शरीरामध्येही खूप सारे प्रॉब्लेम्स किंवा हेल्थचे प्रॉब्लेम्स होतात. तसंच ही 5 तत्त्व जर पूर्ण युनिवर्समध्ये आहेत तर ती 5 तत्त्व आपल्या घराला कशी लागू आहेत आणि ती जेव्हा बॅलन्स राहत नाहीत त्यावेळेला घरात प्रॉब्लेम्स येतात. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. मॅडम मला सांगा की लोकांचे विचार, जीवनशैली किंवा त्यांचं नशीब हे वास्तूच्या ऊर्जेशी किंवा अंगाशी निगडीत असतं का? लोकांचे विचार किंवा लोकांची जी ऊर्जा आणि वास्तूची ऊर्जा ही त्या वास्तूवरच जास्त डिपेंड आहे. ओके. म्हणजे काही लोकांच्या जन्मतारखा बघताना असं लक्षात येतं की अरे ही व्यक्ती केअरिंग आहे, प्रेमळ आहे, पण त्या वास्तूमध्ये आल्यावर ती निगेटिव्ह विचार का करते किंवा तशी का वागते. तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहे आणि ऊर्जेची देवाणघेवाण व्यक्ती आणि वास्तू आणि नंबर्स या तिन्ही ठिकाणी चाललेली असते. एकतर जे काही अंक आहेत युनिवर्समध्ये 1 ते 9 अंक आहेत. बरोबर. आणि ह्या युनिवर्सच्या 1 ते 9 अंकांवरती आपण जास्त विचार करतो किंवा आपण जे डेस्टिनी आपण जे नशीब घेऊन आलेलो आहोत ज्यावेळेला आपला बर्थ होतो किंवा जन्म होतो त्यावेळेला एकतर आपली जन्मतारीख आणि आपला हात ही आपली चालती बोलती पत्रिकाच आहे. कारण एखाद्याची जन्मतारीख ज्यावेळेला आपण नजर टाकतो त्यावेळेला ती संपूर्ण व्यक्ती कळते आपल्याला की ही व्यक्ती कशी आहे, स्वभाव कसा आहे. आणि ही जी जन्मतारीख आपल्याला मिळालेली असते याच्यामागे आपले कार्मिक पॅटर्न्स पण असतात की आपल्याला या लाईफमध्ये काय रिपे करायचं आहे किंवा काय कर्मबंधन आहे. मग याच्यावरून आपल्याला कळतं की ही व्यक्ती याच्या डेस्टिनीमध्ये नुसतं नशीब नाही, काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये नसतं आणि काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये असतं. हे तुमचे नंबर्स सांगतात आणि तुमचं घर सांगतं. नाहीतर काही लोक असेही आहेत जे आयुष्यभर
भाड्याने राहिलेत, बरोबर. पण त्यांच्या नशिबात घरच नाही. बरोबर. मेहनत करतायत, खूप मेहनत करतायत, नॉलेज आहे आणि काम करायची तयारी आहे, पण त्यांना डेस्टिनी देत नाही आणि त्यांचं घर पण देत नाही. बरोबर. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? या व्यक्तीने काय केलं पाहिजे याचा अर्थ मी एक तर सांगेन, सजेस्ट करेन लोकांना की आपण घरामध्ये बऱ्याच गोष्टींवरती खर्च करतो. आपण खूप चांगला मोठा टी व्ही घेतो. आपण इतक्या हल्ली तर घरांच्या किमती करोड्समध्ये गेलेल्या आहेत. होय. कारण ज्या ज्या वास्तू आमच्याकडे येत आहेत, खूप मोठ्या वास्तू पाहिल्या म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिशियन्स आहेत, ॲक्टर्स आहेत, सिंगर्स आहेत, सर्वसामान्य आहेत, जी 10 बाय 10ची पण वास्तू आहे आणि खूप मोठ्या वास्तू पण आहेत, पॅलेसेस पण आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जी वास्तू तुम्हाला जी मिळालेली आहे त्या वास्तूमध्ये तुम्ही इंटिरियरला कितीतरी खर्च करता. तुम्ही मोठा टी व्ही घेता, चांगले मोबाईल्स घेता, महागडे मोबाईल्स घेता, तुम्ही घरावरती अजून चैनीच्या वस्तू खरेदी करता, पण तुम्ही तुमच्या घराकडे कधी निरखून पाहत नाही. थोडक्यात सांगायचं तर तुमचं घर आजारी आहे. तुमच्या घरामध्ये वेगवेगळे आजार असतात. जे जे कॉर्नर डिस्टर्ब झालेले आहेत ते तुमच्या घराला आजार आहेत. तर तुम्हाला तुमच्या वास्तूवर जर प्रेम आहे, तुमच्या वास्तूशी बोला, तुमच्या वास्तूवर प्रेम करा आणि तुमच्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या संधी आहेत त्याचा नक्कीच लाभ घेऊन तुम्ही लाभ घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की याच्यामध्ये किती सत्यता आहे. कारण कितीतरी लोकांमध्ये याचं अज्ञान आहे. बरोबर. की काही लोकांना वाटतं की प्रॉब्लेम्स आले म्हणजेच आपण या गोष्टीकडे वळायला पाहिजे किंवा काही लोकांना असं वाटतं की हे फक्त हिंदू धर्माचं आहे, मुस्लिम किंवा ख्रिश्चन ह्या लोकांमध्ये वास्तू वगैरे काही नाही आहे. तर असं काही नाही. आम्ही खूप मुस्लिम आणि ख्रिश्चन्स लोकांच्या पण वास्तू बघितलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जाती धर्माचं काही नाही आहे, गरीब श्रीमंतीचं काही नाही आहे. त्यामुळे नक्कीच ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांना प्रॉब्लेम्स नाहीत त्यांनी स्वतःच्या ग्रोथसाठी ह्या गोष्टीकडे वळावं. कोणाकडूनही कुठल्याही तज्ज्ञाकडून करून घ्या, पण ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा. मॅडम, मग एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दोष आहे तो आपल्याला कसा काय कळणार? एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दोष आहे असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक वास्तूमध्ये दोष आहेत. हो. प्रत्येक वास्तूमध्ये कुठले ना कुठले तरी दोष असतात. ओके. आजपर्यंत मला इतक्या वर्षात कुठलीही वास्तू 100% पॉझिटिव्ह मिळालेली नाही आहे. ओके. जास्तीत जास्त 80% पॉझिटिव्ह मिळालेली आहे आणि काही वास्तू ज्या आम्ही प्लॅनिंगने बांधल्या त्याच्यामधले दोष फार कमी आहेत. ओके. पण प्रत्येक घरात दोष असतो आणि दोष ओळखण्याचं सगळ्यात सोपं सायन्स हे आहे की तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये तुमचा ग्रोथ का नाही होत आहे. तुम्ही इतकी मेहनत करते आणि तरी तुमचा त्या घरामध्ये ग्रोथ होत नाही आहे किंवा त्या घरामध्ये सतत भांडण आहेत, म्हणजे तुमचे विचारच जुळत नाहीत एकमेकांशी. तुम्ही इतर लोकांशी किंवा बाहेरच्या लोकांशी खूप चांगले वागता, खूप प्रेमाने वागता, पण त्या घरात आल्यावर तुमची एवढी चिडचिड होते किंवा कंटिन्यू आजारपण आहे. हे आजारपण झालं की दुसरं झालं की तिसरं, असं सतत आजारपण चालू असतं. मग हे जे आजारपण आहे, ही जी भांडणं आहेत, फायनान्शियल लॉसेस आहेत, तुमचा पैसा टिकत नाही घरामध्ये, तुमचा पैसा भरपूर येतोय, पण ह्या ज्या गोष्टी आपण बघतो याच्यावरून आपल्याला कळतं की घर किती डिस्टर्ब आहे, म्हणजे मेंटल पीसच नाही आहे. मॅडम, वास्तूनुसार आपल्या घराच्या एनर्जीचा फ्लो कसा काय ठरतो? असं वास्तूनुसार घराच्या एनर्जीचा फ्लो म्हणजे वास्तू बघताना आपण सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्शनवरती काम करतो. ज्या काही दिशा आपल्याला युनिवर्समध्ये दिशा आहेत त्या सगळ्यांसाठी सारख्या आहेत. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट मला जशी आहे तशी इतरांनाही आहे. इथे कुठेही उच्च नीच किंवा जाती धर्म नाही आहे. ज्या वेळेला आपण वास्तूमध्ये ऊर्जेचा विचार करतो त्यावेळेला जी दिशा तुमची डिस्टर्ब झालेली आहे, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी हे सांगेन की तुम्ही स्वतःचं घर जेव्हा स्वतः चेक करता, काही टिप्स मी इथे तुम्हाला देईन की ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुमचं टॉयलेट आणि बाथरूम आलं तर ईशान्य या दिशेतच देव दिशा आहे, ईशतत्व. आणि तिथे बसून जर तुम्ही टॉयलेट आणि ह्या सगळे घाणेरडा प्रकार होत असेल तर तुमच्या घरामध्ये पीस नाही आहे, तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे, एज्युकेशन डिस्टर्ब आहे, तुमच्या घरामध्ये फायनान्स येणार नाही आहे. त्यामुळे जे जे कॉर्नर डिस्टर्ब
त्यानुसार त्या लोकांना प्रॉब्लेम्स येतात. काही घरांमध्ये नुसतं देवघर बघितलं तरी आम्हाला कळतं की ह्या घरात काही आजारपण आहेत किंवा काय प्रॉब्लेम्स त्यांच्या माहेरी त्यांच्या भावंडांना पण आहेत. बरोबर. तर आम्ही तर सजेस्ट करतो की प्रॉब्लेम्स तुम्ही सांगायचेच नाहीत. मी ज्या घरात जाते किंवा माझी टीम, आम्ही त्यांना प्रॉब्लेम सांगतो, तुम्हाला एवढे प्रॉब्लेम्स येऊन गेले आणि हे प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत. एवढी तुमची वास्तू तुमच्याशी बोलते. जसं डॉक्टर एखाद्या एक्सरेवरून सांगतो, डायग्नोस करतो किंवा स्कॅन करून डायग्नोस करतो की हा आजार तुमच्या शरीरात आहे. आपल्याला न दिसणारे आजार डॉक्टरांना दिसतात. बरोबर. तसंच तुमचे जे लेआउट आहेत जागेचे, तेच सगळं बोलत असतात की तुमच्या घरामध्ये काय चाललंय. मॅडम, जर आपल्या घरात अशी नेगेटिव्हिटी असेल किंवा नेगेटिव्ह थॉट्स येत असतील, भांडण होत असेल, मग त्या नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी म्हणजे काय केलं पाहिजे? एकतर जेवढ्या वास्तू आम्ही आता बघितल्या, जेवढ्या वास्तू तेवढी माणसं. जसं आपण म्हणतो प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे, तसं प्रत्येक वास्तू वेगवेगळी आहे. तर थॉट प्रोसेस प्रत्येकाची वेगळी आहे. त्या घरामध्ये जे लोक राहतात, जर तुमची वास्तू नेगेटिव्ह असेल तर त्या घरातल्या लोकांचे विचार नेगेटिव्हच असणार किंवा ती त्यांना नेगेटिव्ह इम्पॅक्ट देणार थोडंफार. तर याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल ऊर्जेचा स्रोत जो काही आहे तो, तर तुम्ही एक तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर मी कितीही सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तरी पॉझिटिव्ह राहायला होतच नाही, कारण ती ऊर्जा तुमच्यावर काम करत असते. त्यामुळे एक तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी तरी स्वतः बऱ्याच लोकांना हे सांगितलं की नामस्मरणापासून सुरुवात करा. कारण नामस्मरण जसं जसं वाढत जाईल तसं तुम्हाला जाणवेल की तुम्ही एक वेगळ्या शांततेकडे चालल्यात, चांगले विचार करतायत. आणि जसं नामस्मरण आहे, प्राणायाम आहे किंवा ध्यानधारणा आहे, या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातात. तुम्ही किती विचार केला मी पॉझिटिव्ह राहीन, तरी प्रत्येकाच्या डोक्यात बरेच निगेटिव्ह विचार आणि टेन्शन्स भरलेले आहेत. तर या गोष्टीने सुरुवात करावी. करेक्ट. म्हणजे मला वाटतं नामस्मरणाने सुरुवात करावी. परंतु आपल्या घरात अशी कुठली छोटासा बदल करू शकतो ज्यातनं आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात, असं काही? छोटासा बदल मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे की आम्ही ज्या वास्तूंमध्ये जातो किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार असं लक्षात आलं आहे की जेव्हा एखादं घर बघतो त्यावेळेला देवांचे फोटो पूर्ण घरभर असतात. बेडरूममध्ये देव, किचनमध्ये देव, हॉलमध्ये देव, प्रत्येक कॉर्नरला देवांचे स्टॅच्यू असतात किंवा फोटो असतात. हा सगळ्यात मोठा दोष आहे. ओके. तर फक्त ईशान्य दिशेला देव ठेवा, जेणेकरून हे बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाही. आणि तुमची पैशाची तिजोरी आहे, जिथे आपण पैसा ठेवतो तो पैसा वाढला पाहिजे, पैसा आला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या साऊथ किंवा साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशा, त्याचे प्रत्येक दिशेचे 45 डिग्रीचे झोन असतात, ते चेक करून जर आपण तिथे ठेवलं तर नॅचरली ह्या गोष्टी तुम्हाला ग्रोथ देतात. नाही, तुम्ही सांगितलं तर मला याच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल, कारण की माझ्या बेडरूममध्ये माझ्या बेडच्या मागे कृष्णाची फोटो आहे किंवा माझ्या हॉलमध्ये सुद्धा मी एक कृष्णाचा फोटो ठेवलेला आहे. तर मला वाटतं मला याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. नक्कीच. ठीक. मॅडम, जसं वास्तूबद्दल तुम्ही बोललात की वास्तू कशी पॉझिटिव्ह असते, कशी निगेटिव्ह असते किंवा त्यामध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो की ज्याच्यातनं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, तसंच न्यूमरोलॉजी म्हणजे काय, त्यात ते नक्की काय शास्त्र आहे? न्यूमरोलॉजी हे जसं आपण म्हणतो 1 ते 9 नंबरच फक्त युनिव्हर्समध्ये आहेत. बरोबर. मग नंबर ट्रिपल होतात, 999, 888, पण 1 आणि 9च्या मधलेच नंबर आहेत. तर आपण न्यूमरोलॉजीमध्ये ज्यावेळेला ज्यांची वास्तू बघतो त्यावेळेला त्यांचे नंबर्सवर पण आपण काम करतो की नंबर्स तुम्हाला काय देतात. नाहीतर अवास्तव अपेक्षा असतात की सगळंच डेस्टिनी चेंज होणार आहे, असं नाही. जी कामं तुमची वास्तूमुळे अडलेली आहेत तीच होणार आहेत. ओके. आणि जर तुमच्या डेस्टिनीमध्ये बघत असताना आपण 1 ते 9 नंबर जेव्हा बघतो तेव्हा हा प्रत्येक नंबर तुम्हाला काही ना काहीतरी देत असतो. बरोबर. त्यामुळे ह्या नंबर्सचं एक सायन्स आहे. ओके. आणि ते नॅचरली तुम्हाला मिळत असतात नंबर्स, जे बाय डेस्टिनी तुम्हाला जन्मतारीख मिळते. बरोबर. ती एनर्जी तुम्हाला नॅचरली मिळालेली आहे. म्हणजे आता बरेच लोक त्यांच्या नेम मध्ये पण करेक्शन करतात. हो.
म्हणजे ते आणि त्यातनं बरेच असे व्हिडिओ बघितले आहेत की नेम मध्ये करेक्शन केल्यानंतर त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. कारण आपण ज्या वेळेला 1 ते 9 नंबरमध्ये आपले नंबर्स बघतो, न्यूमरोलॉजी बघतो, तर मी एक सांगू इच्छिते, जसा 1 नंबर आहे जसं सूर्याचा आहे, बरोबर, ती व्यक्ती ग्रोथकडे जाणार किंवा त्याची एनर्जी चांगली असणार. 2 नंबर आहे हा थोडा इमोशनल आहे, बरोबर, त्यामुळे सेन्सिटिव्ह असणार आहे. 3 नंबर हा गुरुच्या अंमलाखाली आहे, तो खूप ज्ञान घेणार किंवा दुसऱ्यांना काहीतरी हेल्प करणार किंवा जे स्पिरिच्युअल नॉलेज आहे ते घेण्याकडे त्याचा कल असेल. 4 नंबर आहे हा अतिशय हुशार नंबर आहे, पण तो माझा नंबर 4 आहे, लक्षात ठेवा. अतिशय हुशार नंबर आहे, तीव्र बुद्धिमत्ता आहे, पण त्या बुद्धीचा वापर त्याने प्रॉपर योग्य ठिकाणी केला तर ते खूप पुढे जाऊ शकतात असं आहे. आणि 5 नंबर आहे हा युनिव्हर्सचा नंबर आहे. सगळ्यात लकी नंबर आपण बघितलं तर 5 नंबर आहे, कारण तो पूर्ण युनिव्हर्सचा नंबर आहे आणि आपण कोणालाही ब्लेस करताना असं करतो. सुखी हो, मोठा हो. 5 नंबर हा 5 नंबर आहे आणि प्रत्येक वेळेला ब्लेस करताना, आशीर्वाद करताना आपण असंच करतो. त्यामुळे हा नंबर खूप तुम्हाला नॅचरल ब्लेसिंग्स देतो. हा 5 नंबर आहे. 6 नंबर जो आहे तो शुक्राचा नंबर आहे. ह्या लोकांना लाईफमध्ये लक्झरी गोष्टी मिळतात किंवा त्यांना त्या गोष्टींची आवड असते. हेल्पफुल नंबर आहे किंवा ह्या नंबर्सच्या व्यक्तींना काही प्रकारचे छंद असतात चांगले, म्युझिक असू दे, खाण्याचं असू दे किंवा ज्या लेडीज रिलेटेड काही गोष्टी असतात, जे का कपडे असतात किंवा जी ज्वेलरी असते त्या रिलेटेड यांचा बिझनेस खूप चालतो. 6 नंबर. 7 नंबर जो आहे तो नॅचरली बाय बर्थ ज्या व्यक्तीचा असेल त्याने कुठल्या तरी एका लाईफमध्ये काहीतरी खूप छान साधना वगैरे केलेली आहे. तो इंट्युशनचा नंबर आहे, कारण बाय बर्थ त्याला तो नंबर मिळालेला आहे आणि अशा व्यक्ती स्पिरिच्युअल ग्रोथकडे गेल्यास त्या एकदम खूप हायर लेवलला जाऊ शकतात. त्यांना एक विशिष्ट प्रकारचं सेन्स मिळालेलं आहे. त्यांना जे इंट्युशन्स येतात ते मोस्ट ऑफ खरे होत असतात. त्यामुळे ह्या लोकांनी 7 नंबरच्या लोकांनी नेहमी चांगल्याच गोष्टी बोलाव्यात. मॅडम तुमचा नंबर 7 आहे का? माझा नंबर गुरुचा आहे. 30 डिसेंबर म्हणजे 2 गुरु आले. अरे वा. त्यामुळे गुरु ज्ञान घेतो आणि ज्ञान देतो असं आहे. 8 नंबर जो आहे हा शनीचा आहे, पण ह्याला आपण इन्फिनिटी नंबर पण म्हणतो. कारण शनी म्हटल्यावर सगळ्यांना असं थोडी भीती वाटते शनी, पण शनी हा खूप डीप नॉलेज देतो. ज्यांच्या बर्थ डेटमध्ये 8 नंबर आहे त्या व्यक्ती खूप चांगलं एज्युकेशन घेतात, पुढे जातात. पण घराचा जर एज्युकेशन कॉर्नर डिस्टर्ब असेल तर प्रॉब्लेम्स येतात. पण त्यावर काम केलं तर हे नंबर पुढे जातात. 9 नंबर जो आहे हा आपण म्हणतो ब्रह्माचा नंबर किंवा फायनान्सचा नंबर आहे. त्यामुळे अशा लोकांकडे एनर्जी आहे किंवा मंगळाचा नंबर आहे, ताकद आहे, पॉवर आहे. हे लोक थकत नाही कुठलंही काम करताना. त्यामुळे 1 ते 9 नंबरमधली ही एनर्जी अशी असते. खूप अजून डिटेल्स आहेत याचे, पण एखादाही नंबर जर जास्त झाला म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेत 2 नंबर 2 वेळा आला, बरोबर, खूप छान आहे, सेन्सिटिव्ह आहे, इमोशनल आहे, लोकांचा विचार मनाने करणार, त्यांना मदत करणार. पण हाच जर नंबर 3 झाला, 4 झाला तर ओव्हर थिंकिंग होऊन थोडं डिप्रेशन होऊ शकतं, स्वतःलाच त्रास करून घेणार. त्यामुळे नंबर्स वाढले तर ते मायनसमध्ये जातात. असं याचं लॉजिक आहे. आणि मॅडम ते मूल्यांक, भाग्यांक हा नक्की काय विषय? मूल्यांक म्हणजे आपण सपोज आता माझा 30 डिसेंबर आहे तर पहिला नंबर हा मूल्यांक आहे, जो मूळ अंक आहे, किंवा याला आपण ड्रायव्हर नंबर पण म्हणतो, कारण सगळ्यात पुढे आहे तो पुढे घेऊन ड्रायव्हर नंबर. आणि जो पूर्ण जन्मतारखेची टोटल येते त्या टोटलचा सिंगल नंबर केल्यावर जो नंबर येतो तो तुमचा भाग्यांक. त्यामुळे हा नंबर पण लकी असतो. आणि स्टार्टिंगचा पण 2 नंबरमधला कुठला नंबर जास्त पॉवरफुल आहे ते बघून आपण त्या नंबरला सांगतो की हा नंबर जास्त यूज करा. आणि दोन्ही नंबर सेम आले तर येतात, दोन्ही नंबर सेम कधी कधी, मग चांगलं आहे. खूप छान मॅम, आपण प्रत्येक नंबरचे खासियत बद्दल इकडे आम्हाला सांगितलं, खूप माहिती दिलीत. मॅडम मला सांगा की तुमच्याकडे जे लोक येतात ती मेजरली कुठल्या कारणासाठी येतात? करिअरसाठी, रिलेशनसाठी, हेल्थसाठी, कुठल्या कारणासाठी जास्त येतात?
ॲक्च्युली करिअर, हेल्थ आणि रिलेशनपेक्षा सगळ्यांना फायनान्स जास्त पाहिजे. ओके. सगळ्यांना क्विक गोष्टी पाहिजेत आणि ते करत असताना ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींवरती विचार करतात. पण ज्या वेळेला आपण त्यांना ह्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतो, काही लोक जे आता यंग जनरेशन आहेत ते करिअरसाठी येतात किंवा त्यांचे फादर्स किंवा आईवडील त्यांना फोकस असतं की आपलं फायनान्स चांगलं आहे तर आपल्या मुलाचं शिक्षणाच्या दृष्टीने काही अडचणी येत असतील किंवा कुठल्या क्षेत्रात जावं त्याच्यासाठी येतात. सगळ्या कॅटेगरीमधले लोक आहेत, कारण प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातले लोक आहेत. प्रत्येकाला यश हवं असतं, प्रत्येकाला प्रगती करायची असते आणि त्याची इच्छा असते की आपले अडथळे कमी व्हावे. बरोबर. हो. मॅडम, मला एक सांगा की आपल्या घराची वास्तू आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे बर्थ नंबर किंवा बर्थ डेट ह्या दोघांची जी जुळणी आहे किंवा त्या दोघांचं कशी करता येईल? मोस्ट ऑफ असं असतं की एखादी व्यक्ती नवीन घर घेत असेल तर ते सांगतात की माझी जन्मतारीख ही आहे आणि ह्या जन्मतारखेप्रमाणे मला घर घ्यायचं आहे. बरोबर. ज्या लोकांना याच्यातलं डिटेल्स काही माहिती नाही तर ते रूम नंबर बघून काही लोकांनी घरं घेतलेली असतात की माझा लकी नंबर 6 आहे तर रूमचा नंबर 6 येईल असं मला घर घ्यायचं आहे. पण नुसत्या घराचा नंबर 6 असून काही फायदा नाही. बरोबर. कारण घराची एनर्जी किंवा घराचा डोअर जर चुकीचा असेल तर तो नंबर काम करत नाही. ओके. त्या घरामध्ये जाऊन त्यांना सफरिंग असतंच. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही घर घेता त्यावेळेला नंबरपेक्षा, आणि त्या घरात ती एकच व्यक्ती राहत नसते ना घर घ्यायला, घराचा नंबर आणि सगळ्यांच्या जन्मतारखा आणि वास्तू हा जो पार्ट आहे तर सगळ्यांना बेनिफिशियल राहायला पाहिजे अशी वास्तू तुम्हाला बघायची आहे. तर नंबर्स चांगले बघा, तुमचा मुलांक भाग्यांक याला जोडून यायला पाहिजे. ओके. असं नाही आहे. जर एखाद्याची जन्मतारीख टोटल 7 येत असेल किंवा बर्थ टोटल 7 येत असेल किंवा मुलांक 7 असेल तर 7 नंबर हा केतूचा आहे. तुम्हाला फार कमी गोष्टी मिळणार लाईफमध्ये. ओके. किंवा तुम्ही खूप लोकांशी डिटॅच राहणार, विरक्त राहणार, कारण केतू हा विरक्त आहे. केतू फक्त ॲक्शन करत राहणार, तो इथून विचार नाही करणार. आणि राहू आहे तो इथून विचार करणार, इंटेलिजंट आहे, त्याला ॲक्शन पार्ट घ्यायला पाहिजे आणि केतूला ब्रेनचा वापर करेल. पण हा जो नंबर आहे हा विरक्त नंबर आहे, डिटॅचचा नंबर आहे, थोडा स्लो आहे किंवा नर्वस राहणारा प्रकार आहे हा. त्यामुळे नंबर्स घराचे घेताना चेक कमी केले चालतील. जे लकी नंबर आहेत, जर तुमचा नंबर आणि घराचा नंबर जुळत नसेल तर टोटल 3, 6, 1, 5 अशा नंबरची घरं घ्या. ओके. ती सगळ्यांनाच लाभतात. ओके. आणि मग ते घर बाकीच्यांना कसं लाभेल याचा विचार करा. मॅडम, मला सांगा की घराची ऊर्जा आणि अंकाची ऊर्जा हे कसं काय मॅच करता येईल आपल्याला? घराची ऊर्जा म्हणजे घराच्या प्रत्येक कॉर्नरचा नंबर आहे एक. बरोबर. जो न्यूमरोलॉजीशी कनेक्ट होतोय. ओके. हा नंबर आणि हे जे घराचे नंबर आणि आपले बर्थ नंबर हे ज्यावेळेला मी डिटेल्समध्ये शिकवते त्यावेळेला ते कसे मॅच होतात, तर ज्या वेळेला एखाद्या घराची ऊर्जा आहे की कुठलंही घर पूर्ण पॉझिटिव्ह नाही आहे, जशी कुठलीही जन्मतारीख पूर्ण नाही आहे. बरोबर. आता 1 ते 9 हे जे नंबर आहेत त्यात कोणाच्या जन्मतारखेत फक्त 3च नंबर येतात. बरोबर. आता एखाद्याचा नंबर असेल की 1 जानेवारी 2001, 1 आणि 2च नंबर आहेत त्याच्या जन्मतारखेमध्ये फॉर एक्झाम्पल. करेक्ट. बाकीचे 8 नंबर नाही आहेत, मिसिंग आहेत. तर 8 नंबरचे त्यांना दोष लागणारच ना. त्या रिलेटेड त्याला लाईफमध्ये ग्रोथ करताना प्रॉब्लेम्स येणारच आहेत. पण जर घराचे पण ते नंबर्स तुमचे कट झाले असतील, घराचा तुम्ही लेआउट बघितला तर घराचे काही कॉर्नर्स कट असतात. जे एलिव्हेशन्स आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आलेले आहेत किंवा बिल्डिंगला डेकोरेट केलं जातं किंवा 2 फ्लॅट एकत्र केले जातात, कधी कधी बाजूचा फ्लॅट घेतला जातो, त्याच्यामुळे तर अजून जास्त प्रॉब्लेम होत आहेत. ओके. कारण त्याच्यामुळे घराच्या एलिव्हेशन म्हणजे जो भाग पुढे गेलाय, जो भाग मागे राहिलाय, म्हणजे घर आपल्याला चौकोनी हवं. चौकोनी घर कुठेही मिळत नाही आणि जरी मिळालं तरी त्यात इंटरनल काही दोष असतात. म्हणजे चौकोनी घर तुम्हाला 10x10चीच रूम मिळेल. बरोबर. हां, तर 10x10च्या रूम जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला टॉयलेट पण तिथे झालंय, बाथरूम पण तिथेच, झोपतात तिथेच, देवघर तिथे, गॅस तिथे. उलट जास्त ते गोंधळ झालेले, कॉम्प्लिकेशन झालेले असतात.
अशी घरंही केली आहेत जे 10 बाय 10 आहेत आणि मोठे हजारो स्क्वेअर फीट घरं पण केले. त्यामुळे नंबर्स जे आहेत ते खूप काम करतात. तुमच्या घराचे नंबर्स आणि तुमच्या जन्मतारखेचे नंबर मॅच करण्याचं एक गणित आहे. मला वाटतं तेच गणित तुम्ही सोडवता, कारण की हो. तुम्ही वास्तू पण करता आणि तुम्ही अंकशास्त्राचे पण तज्ज्ञ आहात. तर मला, कारण की असं बघितलं होतं की बरेच जण आधी वास्तू करायचे आणि वास्तू करून सुद्धा त्यांना रिझल्ट नव्हते मिळायचे, कारण की अर्धा अभ्यास झालाय, अजून अर्धा बाकी आहे, जो अंकशास्त्राशी तुम्ही जुळवता. तर ते खूप छान तुम्ही कार्य करता मॅडम. मला सांगा की आता आधुनिक युगामध्ये किंवा आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आधी लोक बंगल्यात राहायचे किंवा घर बांधून राहायचे, तेव्हा वास्तू वगैरे करणं सहज शक्य होतं. परंतु आता फ्लॅट सिस्टम आलेली आहे. मग त्या फ्लॅट सिस्टम मध्ये पण वास्तू करणं किती म्हणजे डिफिकल्ट आहे किंवा कसं केलं पाहिजे लोकांनी? आधी लोक म्हणजे साधारण 20-25 वर्षापूर्वी माझ्या असं लक्षात येतंय की पूर्वी जे लोक वास्तू करायचे, बंगल्यात राहायचे किंवा कुठेही राहायचे, त्यावेळेला बरीच तोडफोड करायचे. बरोबर. हे तुमचं हे चुकलंय, किचनचा ओटा तोडा, बाथरूम तोडा, ही जागा तोडा, ही भिंत हलवा. हे किती खर्चिक आणि डोक्याला ताप देणार होतं. हो, करेक्ट. पण जसं जसं ॲडव्हान्स आता सगळं लाईफ होत चाललंय, सगळं रिसर्च होत चाललंय, तर ह्या गोष्टींवर पण एनर्जी लेवलला आपण काम करतो. जशी मोबाईलची एनर्जी, इथून आपण कोणाशीही बोलू शकतो. करेक्ट. जसं आपल्या शरीरामध्ये आयर्न कमी असेल, आपण आयर्न फॉलिक घेतो. कॅल्शियम कमी असेल, कॅल्शियम घेतो. तसंच घरामध्ये ज्या कॉर्नरच्या ऊर्जा तुमच्या डिस्टर्ब झालेल्या आहेत, त्या ऊर्जेसाठी त्या त्या गोष्टींवर आपण काम करतो. यंत्र, मंत्र आणि क्रिस्टलच्या स्वरूपात आणि काही पिरॅमिड्सच्या स्वरूपात ती एनर्जी दिली जाते. ओके. आणि त्यानंतर त्या घरामध्ये ऊर्जा साठली जाते, अट्रॅक्ट केली जाते. आणि क्रिस्टल्स तर नॅचरल आहेत, कारण तुम्ही जेव्हा आयुर्वेदिक मेडिसिन घेता किंवा नॅचरलमध्ये जे आहेत ती औषधं करता, तेव्हा थोडा लेट होतो पण रिझल्ट चांगला येतो, कारण ते कायमस्वरूपी तुम्हाला बरं करतात. करेक्ट. तसं हे जे क्रिस्टल थेरपी आहे ही खूप चांगली आहे आणि सगळ्यांना ती हेल्पफुल आहे आणि ग्रोथकडे नेणारी आहे. ती ऊर्जा देते. कुठलीही गोष्ट ऊर्जा देणारी जेव्हा तुम्ही घरामध्ये ठेवता, प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन आहे. आता हा कॅमेरा आहे, हा लॅपटॉप आहे किंवा ही बॉटल आहे, ह्या प्रत्येकाचा एक ऑरा आहे. करेक्ट. आपला स्वतःचा एक ऑरा आहे. करेक्ट. तो ऑरा आम्ही चेक करतो ज्यावेळेला बघतो त्यावेळेला. आणि तो ऑरा मला तर माझ्या घरूनच मला बऱ्याच गोष्टी ध्यानामधून दिसतात की या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा बऱ्याच गोष्टी मला ड्रीम्समध्ये येतात की त्या घरात काय आहे, असे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते मला इंट्युटिव्हली किंवा मेडिटेशनमुळे कळतात आणि त्याच्यावर पण मी काम करते. मॅम, शेवटी आमच्या प्रेक्षकांसाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्यांना बॅलन्स करण्यासाठी काही तुम्ही जाता जाता टिप्स द्याल का? पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपण नेहमी जर म्हटलं स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी, तर तसं काही होत नाही. परिस्थिती राहायला देत नाही. ते 2-4 दिवस अफर्मेशन घेतील, परत त्याच बॅकफुटला येणार. त्यामुळे मी तर सगळ्यांना हा सल्ला देईन आणि मी हे सल्ले जे काही देते ते याच्यावरून देते की जी गोष्ट मी लोकांना दिली आहे किंवा लोकांना सांगितले, प्रत्येक गोष्टीचं एक्सपेरिमेंट मी स्वतःच्या घरावर, स्वतःच्या घरातल्या लोकांवर आणि माझ्यावर केलं आहे. मला जेव्हा एखाद्या गोष्टीचे रिझल्ट मी बघते की इतके छान येतात, तेव्हा मी ते दुसऱ्यांना देते. मी लोकांवर एक्सपेरिमेंट करायला जाते. जर मला इतकं छान आलं तर त्याला पण ते द्यायला पाहिजे आणि देण्याकडे कल ठेवा. म्हणजे तुमचं फर्स्ट इंटेन्शन असलं पाहिजे की ह्याचं चांगलं झालं, ह्याचं चांगलं होईल, तेव्हा मला ब्लेसिंग्स मिळतात. आणि खूप लोकांच्या ब्लेसिंग्समुळे मी इथे आहे. खरंच सांगते तुम्हाला, कारण ब्लेसिंग्स तुम्हाला जितके पुढे घेऊन जातात, ब्लेसिंग्स पुढे घेऊन जातात. तुम्ही जे नामस्मरण करतात ते पुढे घेऊन जातं, अध्यात्म पुढे घेऊन जातं. ह्या फील्डमध्ये बरेच लोक असे आहेत आजकाल, म्हणजे आध्यात्मिक नाही आहेत पण स्पिरिच्युअल गुरु आहेत असं म्हणतात. स्पिरिच्युअल गुरु म्हणजे स्पिरिच्युअल गुरु होण्यासाठी आधी स्वतःवर काम करायला पाहिजे. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची कृती याच्यातून स्पिरिच्युअलिटी दिसली पाहिजे. तुमचं समोरच्याबद्दलचं इंटेन्शन काय आहे, तुम्ही त्याला माणूस म्हणून कसे वागवता, एखाद्या प्राण्याला कसं वागवता, तर त्याचं जर चांगलं व्हायचं आहे तर मी तर सुरुवात करायला सांगेन नामस्मरण. तुम्हाला ज्यांचं करायचं आहे त्यांचं करा. इथे कुठलंही नाव नाही. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल, सुरुवातीला तुम्हाला होणार नाही,
वेगवेगळे विचार येतील डोक्यामध्ये, डिस्टर्ब होईल. ते डिस्टर्बच हळूहळू धुतला जातो. ते वॉशिंग आहे, शॉवरिंग आहे. ओके. ते करा आणि मग तुम्हाला स्वतःला वाटेल की मी किती दिवस ह्या नको त्या गोष्टीवर विचार केला, त्रास करून घेतला. हे काही नाही आहे. हे छान आहे. मनाची शांती. मनाची शांती आणि महत्त्वाची. आनंद जो आतून येतो ना, आतून येतो. बाहेर दाखवायला काही दाखवू, पण Correct. आतून किती तुम्ही पीसफुल आहात हे महत्त्वाचं. फार महत्त्वाचं. खूप छान मॅडम, तुम्ही खूप छान विचारलेल्या प्रश्नाचे आम्हाला उत्तर दिलेले आहेत. नक्कीच आमच्या प्रेक्षकाला यामधनं बऱ्याचशा गोष्टी घ्यायला मिळाल्या असतील आणि नक्कीच आपण जर असे बदल केलेत तर आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे. आपल्याला काय करायचंय, सुरुवात फक्त नामस्मरणनी करायची आहे. त्यानंतर असे वास्तुविशारद तर आहेच आपल्या मदतीला. मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु असंच जाऊन देणार नाही. आपण आता खेळणार आहोत रॅपिड फायर राऊंड. रॅपिड फायर राऊंडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅडम, पहिला प्रश्न, तुमचा लक्की नंबर कोणता? माझा लक्की नंबर असा बघायला गेला तर 3 आहे, कारण माझं 30 डिसेंबर दोन्ही वेळेला 3 आले आणि ह्या नंबरने मला खूप चांगलं नॉलेज दिलं आणि स्पिरिच्युअल ग्रोथकडे नेतो आहे. मी असं नाही म्हणणार की झाले, अजून खूप शिकायचं आहे. ज्ञान घेत राहते, ज्ञान देत राहते. म्हणून माझा 3 नंबर लकी आहे, जो गुरुचा नंबर आहे. मॅडम, मला सांगा की घरातील सगळ्यात पॉझिटिव्ह कोपरा कोणता? घरातील सगळ्यात पॉझिटिव्ह कोपरा जर बघायला गेला तर ईशान्य आणि ब्रह्मस्थान. ओके. हे जर तुमचं क्लिअर असेल तर ह्या 2 ठिकाणी देवांचा वास आहे. ईशान्य म्हणजे ईशतत्व आलं, जो देवाचा दरवाजा आहे, ईशान्य तत्वाचा. आणि ब्रह्मस्थान याची एक मोठी हिस्ट्री आहे, आता ती मी इथे सांगत नाही, पण ब्रह्मस्थानाला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. त्यामुळे ह्या 2 ठिकाणी देवांचा तुम्हाला ब्लेसिंग्स आहे आणि ते कोपरे किंवा तो पूर्ण भाग नेहमी मोकळा किंवा स्वच्छ ठेवावा. खूप छान. मॅडम, सकाळचं पहिलं काम कोणतं? मिररमध्ये बघणं की नामस्मरण करणं? माझ्यासाठी सकाळचं पहिलं काम मेडिटेशन. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून 3:30-4 वाजता मेडिटेशन करणं, त्यानंतर नामस्मरण करणं, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. नंबर 7 किंवा नंबर 9 कोणता जास्त रहस्यमय आहे? नंबर 7 जास्त रहस्यमय आहे, कारण तो नेपच्यूनचा नंबर आहे आणि गूढ आहे. ओके. काय चाललंय कळत नाही त्यांच्या मनामध्ये, किंवा त्यांचं लाईफ पण त्या प्रकारे थोडं गूढ असतं आणि तो पॉझिटिव्ह पण आहे. जर तुम्ही नामस्मरण ध्यानधारणा केली तर तुम्हाला लाईफमध्ये पुढे होणाऱ्या सगळ्या गोष्टी इंट्युशनने लवकर कळतात. तुम्ही जे बोलता ते तसं घडत जातं. हा एक कार्मिक नंबर आहे. 3 आणि 7 हे 2 नंबर कार्मिक नंबर आहेत, जे तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला काहीतरी साधना केली होती तुम्ही एका जन्मामध्ये, म्हणून तुम्हाला ते मिळाले. मॅडम, तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल, टेस्ला की विश्वकर्मा? ऑफकोर्स विश्वकर्मा. कारण ज्या क्षेत्रात मी काम करते आहे त्याचे मूळ जे आहेत ते विश्वकर्मा आहेत. कारण विश्वकर्मा चालीसा किंवा जे पुराण ग्रंथ आहेत, आणि विश्वकर्मा हे देवांचे वास्तू बांधायचे. ओके. आताचे जे घर बांधणारे जे सगळे लोक आहेत, जे कार्पेंटर, हे सगळे ते विश्वकर्माच्या पिढीतले आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे वास्तू उभी करणारा विश्वकर्मा आहे. ओके. त्यामुळे नक्कीच त्यांचं ब्लेसिंग्स मला घ्यायला आवडेल. मॅडम, मला एका शब्दात सांगा की एनर्जी म्हणजे नक्की काय? एनर्जी म्हणजे एखाद्या जागेत गेल्यानंतर किंवा सत्वामध्ये किती हॅपीनेस वाटतोय तुम्हाला, तुम्ही किती रिलॅक्स राहताय, ती एनर्जी. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या 2च एनर्जी आपण बघतो. मॅडम, जर घरात फक्त एकच वस्तू ठेवायची असेल पॉझिटिव्ह वाईब्ससाठी, तर ती कोणती वस्तू ठेवा? पॉझिटिव्ह वाईब्ससाठी तशा तर बऱ्याच आहेत. पॉझिटिव्ह वाईब्ससाठी जर एकच वस्तू ठेवायची पेक्षा पॉझिटिव्ह वाईब्ससाठी एकच गोष्ट करायची झाली तर काय करायची? ओके. यावर मी सांगेन की हनुमान चालीसा म्हणा. ओके. खूप लाईफमध्ये ॲक्शन पार्ट वाढतो आणि तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. मॅडम, मला सांगा की प्रेमात नंबर चालतो की भावना? प्रेमामध्ये नंबर चालतो की भावना? पण जर बघितलं ना, भावना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत
आणि नंबर्सवर प्रेम चालत नाही. एखादा नंबरच बघून कळतो की ही व्यक्ती भावनाप्रधान आहे की नाही. ओके. ती प्रेमामध्ये सक्सेसफुल होते किंवा ती मनापासून प्रेम करते एखाद्या व्यक्ती. सांगा बघू कोणता नंबर तो. 2 नंबर आहे, ओके. 7 नंबर आहे, ओके. 3 नंबर आहे, 5 नंबर आहे, 6 नंबर आहे. ज्या ज्या मुलींच्या बॉयफ्रेंडचा नंबर 2, 7 असेल त्यांच्यासाठी लकी नंबर आहे. लकी नंबर आहे, पण टोटल पण आपल्याला बघायला लागतं किंवा इतर नंबर्सवर पण काम करायला लागतं. पण ही लोक सेन्सिटिव्ह असतात, मनाने विचार करतात. परंतु आजकाल कोण मनाने विचार करत नाही. आजकाल लोक डोक्याने विचार करतात. नाही, जे खूप मनाने विचार करतात ते ह्या गोष्टीमध्ये पण डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत की माझं हिच्यावर खूप प्रेम होतं आणि ही लॉयल नाही राहिली. ती लॉयल नाही राहिली, ती माझ्याबरोबर योग्य वागली नाही. करेक्ट. मॅडम, तुमचा जीवन मंत्र कोणता? माझा जीवन मंत्र ऑलवेज स्टे काम अँड हॅपी, पॉझिटिव्ह. खूप छान मॅडम, तुम्ही आलात, सगळ्या विचारलेल्या प्रश्नाची खूप छान उत्तर दिलीत. तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. आमच्या ऑडियन्सला सुद्धा याच्यातनं खूप छान माहिती मिळाली असेल. आणि हे छोटे छोटे बदल करून आपल्या घरामध्ये आपण सुख, शांती आणि समृद्धी पुन्हा आणू शकतो. मॅडम, पुन्हा आपले मनपूर्वक धन्यवाद की आपण इकडे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद तुमचे, डॉक्टर अमित आणि सगळ्या टीमचे मी मनापासून आभार मानते. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. थँक्यू. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं. पप्पा टप्पा टप्पा